कशी झाली काल लग्न? काय काय समजे लग्न चांगले झाले, पण काय तुम्ही काय निका असंच चालू केलंय? काय झालं सांग बरं आता. उग निका दिसते इथे लग्नाला इथे म्हणून पार्टी घ्या, चॅटिंग चालू होते, मोबाईल घ्या, पार्टी दिल्याशिवाय लग्नाला बोलवलं नाही. काय चालू आहे हे? अरे तुला रात्री मेसेज आलता नाही, फोटो आलता नाही, सांग मला. काय तिला काय दुसरा ड्रेस बीस जळलं तिचं? ड्रेस नाही तर त्याला दे पैसे आणता, उद्या देता तुला लगेच दुसऱ्या नवीन ड्रेस वर फोटो देता. आधी चॅटिंग नाही काय नाही, फोटो एकच समजा एकच. चॅटिंग चालू करतो, पार्टी बिर्टी घेतो तर गाठ बीट घालून द्यायला का? तुझी संध्याकाळी चॅटिंग चालू करतो. हा पण तिला ड्रेसला पैसे दे, मग तुला चांगला फोटो चालू पाठवतो. हो द्या, काय तर हो द्या पुढचं, तर ड्रेसला पैसे. बरोबर आहे बाई. उद्यापासून तुझी चॅटिंग चालू करतो. मला दुसरं काय सांगा ना, चॅटिंग चालू झाली पाहिजे. अरे नाही चालू केली तर 4 चपल्या हान बाबा, पण तुझी उद्या चॅटिंग चालू करतो की. मला दुसरं काय सांगायचं नाही. चॅटिंगची मतलब पार्टी नाही ना काय नाही. अरे संध्याकाळी तुला मेसेज येतोय, तू टेन्शन घेऊ नको. बघा नाही तर पण उद्या मग तिला ड्रेसला पैसे द्यावे लागतात. अगोदर चॅटिंग ते समजा झालं पाहिजे. अरे चॅटिंग संध्याकाळी काय पण करून तुला मेसेज येतोय, पण उद्या ड्रेसला पैसे द्यावं लागतात. नाही मेसेज आला तर 4 चपल्या हान आमच्या दोघाला, पण तुला उद्या चॅटिंग चालू करतो. मला काय सांगणार, उद्याच्याला जर मेसेज नाही आला, मोबाईल ते पार्टीचे पैसे विषय समजा माघारी आणून देणे. असं काय करू नको, संध्याकाळी मेसेज येतोय. मेसेज आला बाद झालं. तुला मेसेज नाही आला का मला काय सांगायचं नाही. मला ते पैसे मोबाईल समजा माघारी पाहिजे. 100% तुला मेसेज येतो. अरे हो, तिचा मामा पण घरी आहे हो, आणि तिचा भाऊ पण घरी आहे. त्याच्यामुळे ती घरी असल्यामुळं आम्हाला पण काय करायला येईन हालचाल, त्यामुळं तुझी चॅटिंगचं जरा पेंडिंग पडलंय. अरे तुझ्या मध्ये पडून आमची चूक झाली, आम्हीच झक मारली, अक्कल नव्हती आम्हाला. आम्ही लागा तुझं एवढं चांगलं करायला चाललो आणि तू आम्हाला तसं म्हणतो का? आता माझं नाही झाल्यावर काय करायचं आम्ही? मग तिथं आम्हाला अक्कल नव्हती म्हणायचं, आम्ही तुझ्या एवढी अक्कल विकत घेतली ना. तुमच्यावर खर्च एवढा उगाच करतोय. की तुझी संध्याकाळी चॅटिंग चालू करता म्हणून. बाकी जाऊ सोडा, ते चॅटिंग तेवढी चालू करून द्या, मध्ये झालं. मग चॅटिंग मला चॅटिंग चालू होण्याशी मतलब. अरे आपल्याला उद्या काय पण करून संध्याकाळी त्याला मेसेज पाठवावं लागते, नाहीतर ते आपण त्याच्या पार्ट्या खाल्ले ते आपल्या बोकांडी बसली म्हणजे अवघड आहे. आधीच गेले ते रागाला लय. त्यात अजून ते परश्या येऊन ते मागे लागले, लय डोकं खायला ती तर. मग काय हे मला वाटतं याला शान करते काय तर आपल्याला काम लावतो काय वाटायले. त्यामुळे संध्याकाळी काय पण करून आपण मेसेज पाठवावं लागते, त्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. नाहीतर मिळाला आपण चुत्त मिळाला आपण. मग लय अवघड काम रागाले परशानी आले मध्ये लेव कोटानं वाटलंय मला तर, लेव कोटानं वाटतंय मला तर. डोकं नुसतं थड फन करायला लागले. संध्याकाळी काय पण करून मेसेज पाठवावं लागतं आपल्याला. चल जाऊ दे मग आता ह्या गोष्टीला. समाज मेसेज नव्हता बिंगरेत काय झालं? त्याला काय जेवण बिवण करायला लागले असेल, काय तर कामात असेल काय तर. होय सामान नेमकं होय बरोबरच येईल मेसेज, पण नेमकं कोण करतं मेसेज काय करायचं आपल्याला? त्याला कॉल करायला सांगे, तुला बोलायला मी राग येते. तू बाया शांत बस. तू जेव्हापासून आलाय का तेव्हापासून समजा असं आडवाडवच व्हायला लागले. तसं नाही रे, तुझं नुकसान होणे म्हणून सांगतो मी बाळा. नाही नाही नाही, तू जेव्हापासून आलाय का तेव्हा सगळा नाटक लागला तेव्हापासून. तसं नाही, तुझे एक दोन पैसे वाढायला लागले, दोन्ही पार्टी घे कुठं काय घे, तुझं नुकसान होणे म्हणून मी बोलतो. तुझं चुकीच आहे. आता चॅटिंग करतो म्हणले ते, बघू चॅटिंग कधी होते. त्याला कॉल करायला सांगितलं डायरेक्ट. बरं बघू, कॉल बी करायला लावू, कॉल बी करायला लावू बघू. म्हणजे मिळते आता रे. हा तुझा बी बाया हो दे समाधान. हो त्यांना एकदा कॉलेज करायला लावू. समाधान माझं ह्यात कशाच रे, काय घंटा माझं, तुझं काय असेल ते तुझा फायदा आहे, तुलाच भिंगरी मिळणार, तुझा फायदा होणार, माझं काय आता, मला काय घंटा हे आहे. तुझं काहीच नाही तर कशाला उगा समजा आडवाडव बोल. चांगलं होईल मग सांगतो, तुला मिळेल भिंगरी. हो दे, माझं काय व्हायचंय ते जाऊ दे, तू गा बस. अवघड पोर. यार समा थांब घे. बस बाबा, माझं आधीच डोकं तापलंय, तो आणि डोक्याला पारा चढवू नको. थांब तर लागा.
ओ या इकडे या. बोला पाटील. बाकीच गडे आला नाही तर बाकीच काय माझ्याकडे फोन आहे होय. मी आता कसं करणार तुम्ही सांगायचं असते तू बोलवून घ्यायचं हे कडबा लावून घ्यायचा कसं पडला काय आता मी एकटा लागलोय अपदाला. होय पण एक दोन गडी घ्यायचं पटसरी लावून घ्यायचं पावसा पाण्याच्या दिवसा इथे भिजल्यावर एवढा मोठा महागाईचा कडबा आहे. आता मी बोलल्यावर तू काय मला काय म्हणा लागली मला. तसं नाही पण आम्ही तुमच्या ताब्यात दिला ना ऐकलं सगळं. होय पण ते गड्याशींचं बघू का बोराचं बघू का त्याच्या आल्या ऊसातलं उपडला जाऊन मला उपटला हो, बरोबर आहे कारण आता तुम्ही इथं म्हणल्यावर आम्ही तुम्हाला सांगणार ना का दाराचं वजन बसतो दाराला सांगायचं आलं जरा. आता पंढरपूरला काय जे सारखं माळ असल्यामुळे दमच नाही पंढरीला जायला. संध्याकाळी जाऊन ती गडी तर बघा मग पाटील तेवढं कसं व्हायला. माझं म्हणणं काय 2 गडी लागते तो एकटा किती आपदाणार खालनं पेंड्या देणार का वर टाकणार. बर बर बघ तू गाडी काय हा. त्याला दे तू उद्याला बघून काय होत. बघावं लागतंय पुन्हा एवढ्याचं नाचवून बसेल की नाही सांगा. नाही बघतो उद्याला देतो पाठवून. बरं पण दादा कवा यारले मग आता काय दादा 2 दिवस लागतात म्हणतो. काय मला बी लाज वाटायला लागली पण जरा काम होतो. काय सारखं कामच आम्हाला जेवता उठता बसता सारखं तुमचं कामच आहे. काय करता पोराने याड लावलं पाटील सगळं. रोज सारखं पैसे आता तर म्हणतं पेट्रोलला रोज कॉलेजला कशाने जाऊ परीक्षा आले त्या म्हण कसल्या कॉम्प्युटरच्या परीक्षा असतील. आपली बोली काय होते होय आता बोली हाय पण 6 महिने तुम्हाला आधीच पैसे दिले ते थोडं मागं मोर व्हालो. आता माझ्या आता त्यानं बी म्हणलं मी तसंच म्हणलो मला बी आता काय कळलं नाही. आता पोरांना रात्रीपासून उठ लावले काय बी कर पण पैसेच दे म्हणा लागले. बघा माझा दादाला आल्यावर 2 दिवस काय दादापाशी नाव तोंड नाही मला पाटील बोलायला. तुम्हीच आता बघा गरीबाकडे आता काय बघा एवढं घेतलंय अजून पुढचं सुद्धा साल घालतो शेवट पाटील पण काय करावं आता आता काय. आम्हाला बी काय झाले अडचणी आहेत त्यामुळे मला तुम्ही शाळेचं सारखं काम सांगायला पोरात. काय आता पोराकडे तुम्ही बी जरा शहराने बिराने जाता थोडं लक्ष द्या की पोराकडे जरा. नाही देतो म्हणले तुम्हाला बी देतो. होय म्हणता नेमकं जावाय मला म्हणते बाहेरचं सर्व लोकांना बाहेरच्या म्हणजे आपण बिन पालकाशाला येऊ देत नाही म्हणते शाळेत. तसं कसं येऊ देत नाही ते. आता आम्ही काय थोडं शाळा शिकला पण आहे नाही बघा की राव मग जाऊन जरा थोडं काय पण माझं नाव सांगू नका घरात किरकिर करत बसला अजून. मग तुम्ही लय पण टोकीवर घ्यावला पोराला पण. आता काय लेकरासाठीच करायला हो काय होईल वाटतंय. हुशार आहे हो पोरग सारखा अभ्यास करत बसतोय वही घेतोय सारखा अभ्यास करतोय. मी बघतो सारखा एक दिवशी माझ्यापाशी आलतं आणि मी म्हणलं काय करलं रे अभ्यास करलो मला वही घेऊन तिकडे लांब जाऊन अभ्यास करत बसलो होतो राव. माझं तर लक्ष आहे पण तुम्ही बघा. अभ्यास दिले करतोय राव पोरग पण काय आता आपण करतोय काय काय कळतंय आपल्या ते वही बघतोय तेवढं दिसतो माझ्या समोर जर केलं तर मला काय कळतं हो पाटील. बघू मग दादा आल्यावर चर्चा करतो काय म्हणतो. बघा तेवढं गरीबाला काय तरी येलाच नाही. दादाला माझं नाव काय सांगू नका तुम्ही काय म्हणा देऊन टाकू त्याचे एकदा आपली किरकिर. दादा मला मी म्हणलो म्हणजे पुन्हा माझ्या नावावर ओरडत त्याला हो दादा. बरं बघा काय तर करा काय नाराज होणार का काय पुढचं साल माझं ते जाऊ दे. नाही हो पण सारखे पैसे म्हणल्यावर बी जरा जड वाटते. होय आता पण काय करता या शिक्षणाला काय कसा असतो लावा काय कळणार मला. आता मला मध्ये 30,000 म्हणलं म्हणून मी 30,000 उचल. आता ती त्यातलं ती पुन्हा पण तुम्ही पहिल्यांदाच काय म्हणलं मला 6 महिन्यात द्या 6 महिने झाल्यावर द्या म्हणलं. चोलीला लाकूड मिळेना पाटील एवढ्या अपदा येईल ती पैसा सगळ्या शाळेलाच चालला. काय करायचं पण आता बघा लोक बी म्हणते शिक्षणाला खर्च असते. शिक्षणाला खर्च आहे त्यात काय वाद नाही. शिक्षणाला खर्च आहे. मग आता तुम्ही असे बी बोलता तुम्ही तसे म्हणता तर कळते तुम्ही 2 बुक शिकलेला हो. आपण बघा तेवढं दादाला सांग. बरं सांगतो. चालते लावतो ती काढा बा लावा थांबून नाही मिळ का लावा ऊन बी नाही जरा कमी आहे तर करतो. उद्या गाडी पाठवून दे तुझं. नाही पाठवावंच लागते तर ती काय पुन्हा एवढ्या सगळ्या काढब्याचं वाटोळ होऊन जाईल काळा पडतंय. चालतं ठीक चालते लावतो लाव.